आपण सगळे मिळून यातनं बाहेर येऊ. हं? स्वतःची मनमानी करून झाल्यावर कशाला तिची समजूत करायचं नाटक करतेस? कितीदा सांगत होते कानी कपाळी ओरडून, पूजा करू नका, पण नाही, कोणी माझं ऐकलं नाही. या सगळ्याला तू जबाबदार आहेस अश्विनी. आज शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे गेलंय, तू कारणीभूत आहेस. माझ्या शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे गेलं. उज्ज्वला, काय बोलतीयस तू? तुला वाईट वाटतंय, आपण काय बोलतो हे कळत नाही, मान्य आहे मला. याचा अर्थ असं नाही मनात येईल ते बोलून टाकावं. बरोबर बोलते मी. काय बरोबर बोलतेस? खबरदार एक शब्द जरी बोलली तर. अगं, लोक गरम असताना माणसानं मौन पाळावं. आपल्या मनात आलं ते बोलल्यावर आपल्याला बरं वाटतं असं वाटत असेल, पण त्यामुळे माणसं दुरावतात. तू सध्या काय बोलतेस नाही असं भान नाही तुला. आता गप्प बसायचं, काही एक बोलायचं नाही. अश्विनी, तिला आत घेऊन जा, पडू दे, आरामाची गरज आहे तिला. जा जा शिल्पी, आत पड. जा. मी येऊ का? नाही, जाते मी. उज्ज्वला आज जे काही बोलली ते शेवटचं. यानंतर काही बोलायचं नाही. जे काही घडलं तो एक अपघात होता, ऍक्सिडेंट होता. त्यात कुणाचाही दोष नाहीये. अश्विनीची काही एक चूक नाही आहे. आणि ओढून ताणून या दोन गोष्टीचा संबंध तू जोडायचा प्रयत्न करू नकोस. शिल्पीच्या बाबतीत जे काही घडलं त्यात कुणालाही दोष द्यायची काही एक गरज नाही. समजलं? माझं ऐकून दे घ्या साहेब. मला का मारताय साहेब? काय ऐकून घेऊ तुझं? काय ऐकून घेऊ? तुला सांगितलं तिकडे माती टाक, लेवलिंग कर ना. नाही गेलास तिकडे? तुझ्यामुळे काय झालंय माहितीये तुला? माहितीये? ऐकू हो साहेब, ट्यूब बंद पडला यात. माझी काय मिस्टेक साहेब? साहेब मी कवाला तुम्हाला फोन पण केला होता साहेब. तू खोटं बोलतोस? खोटं बोलतोस? श्रेयस, अरे भाई काय करतोय? थांब जरा. ए भाई तुझा अहो म्हणजे अरे भाई तुझा मार खायचा आहे का? नाही. जा 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 लवकर. अरे जाऊन काय देतोस त्याला? त्या माणसामुळे काय झालं माहितीये तुला? श्रेयस, अरे शांत हो जरा. त्याच्यात त्याची काही चुकी नाहीये. आणि त्यांनी तुला खरंच फोन केला होता. त्यांनी तुला फोन केला होता, तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. पण आता या ना त्या कारणामुळे तो निरोप तुझ्यापर्यंत आलाच नाही. आता शिल्पीच्या बाबतीत असं काही घडेल आपल्याला माहिती होतं का? अरे तिच्या समोर जायला भीती वाटते मला. तिला असं कधी बघितलं नाही मी. काय तोंड घेऊन जाऊ समोर, सांग मला. अरे काय होणार आहे ना आता तेच कळत नाही. शांत हो. मला पण शिल्पीचा चेहरा बघवत नव्हता. मला शिल्पीची खरंच खूप काळजी वाटते. पण आपण आहोत ना तिच्यासोबत सगळे. आणि विशेष करून वहिनी, त्या सगळं सावरती. तू काळजी करू नको. शिल्पी, घे, खाऊन घे थोडस. नको, काय खायची इच्छा नाहीये मला. ऐक ना शिल्पी, असं करून कसं चालेल ग? आणि जे काही घडलं ते आपल्या हातात होतं का? नाही ना. हे बघ, आत्ता या अवस्थेत तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. हे बघ शिल्पी, तुझे अजून टाकेही भरून निघाले नाहीयेत ग. थोडंसं काहीतरी खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल ग. माझी खरंच इच्छा नाही होते काही खायची. शिल्पी, अंगात किती अशक्तपणा आलाय. थोडं तरी काहीतरी जेवून घे ना.
कोणासाठी खाऊ आणि कशासाठी खाऊ? ज्या बाळासाठी मी सकाळ संध्याकाळ जेवत होते, माझी काळजी घेत होते, सगळी पथ्य पाळत होते मी, आता बाळच नाहीये माझ्या पोटात, तर कोणासाठी खाऊ? बाळ नाही हेच सत्य आहे आता. ऐक ना, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, तू नाही नाही कोणालाही नाही समजत आहे, कोणालाही नाही समजत आहे की मला आता काय वाटतं. कारण ते बाळ माझं होतं. ते बाळ 24 तास माझ्या सोबत होतं. आम्ही एकमेकांशी जोडले गेलो होतो. मी त्या बाळाशी गप्पा मारायचे, मी जे काही जेवायचे खायचे, त्यानंतर त्या बाळाच्या हालचालींवरनं मला जाणवायचं, मला हे कळायचं की त्याला हा पदार्थ आवडलाय. आमचं एक असं नातं जोडलं गेलं होतं. ते बाळ माझ्या आत होतं. त्यामुळे हे बाळ गेल्याचं दुःख काय असतं हे त्याची आई सोडून दुसऱ्या कोणालाच नाही कळणार. हॅलो विद्युत, कुठे आहेस रे तू? कोर्टात येत आहे. विद्युत, असं काय करतो रे तू? काल पण शिल्पीला भेटायला आला नाहीस. आज तर ती हॉस्पिटलमधनं घरी आली, तू आज तरी यायला हवं होतंस ना. ताई मी थोडा कामात आहे. विद्युत, मी नंतर फोन करतो. शिल्पी, तुझ्या ह्या अवस्थेला ना मीच जबाबदार आहे. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. अश्विनी, अगं तू का आलीस? तुला मी सांगितलं होतं ना की आजचा दिवस मी सांभाळीन, तू नको येऊस. अगं मी येणारच नव्हते, पण केळकर मॅडमचा फोन आला आणि तुला माहित आहे ना की त्यांना फक्त माझ्या हातचं स्पेशल लागतं. कामाचा इतका लोड आहे, काय करणार होते घरी राहून. अश्विनी, तू एक काम कर, तू घरी जा. कारण तू इथे जरी थांबलीस ना तरी तुझ्या डोक्यात तिकडचेच विचार येणार आहेत. सो तू प्लीज घरी जा. नाही, नको. घरी जाऊन तरी काय करणार आहे मी? शिल्पी समोर आले ना की मला गिल्टच येतो. खरंच मी ना तिला तिथे न्यायलाच नको हवं होतं. अश्विनी, तू सगळा ब्लेम स्वतःवर का घेतेस? तूच नेहमी म्हणतेस ना की जे काही घडायचं असेल ते काहीही केलं तरी घडतंच. सो जे झालं त्याचा विचार नको करूस. त्यापेक्षा शिल्पीची केअर करण्यावर कॉन्सन्ट्रेट कर. आणि तू स्वतः जर इतक्या गिल्टमध्ये राहशील तर बाकीच्या कामावर लक्ष कसं केंद्रित करशील? अश्विनी, अगं ते स्क्रब आहे, फेस पॅक. हे बघ अश्विनी, आता सगळ्यात आधी ना शिल्पीला ह्या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं ना ही तुझी फर्स्ट प्रायोरिटी कर. तिची थोडी हेल्थ बरी झाली ना की तिला पार्लर मध्ये घेऊन ये. इथे आली ना की तिच्या मनात तो सारखा सारखा तोच विचार नाही येणार. आणि आपण तिला इथे खूप काम देऊ आणि बिझी ठेवूयात. बरोबर बोलतेस. डोंट वरी, आय एम विथ यू इन दिस. थँक्स. ओके, चल काम कर. काय हो, वाघमारेंच्या घरी काही झालंय का? नाही,
पण शिल्पीला ऍडमिट केलंय म्हणे. अहो काल रात्री ना श्रेयस भाऊजी आई बाबांना घेऊन घरी आले ना तेव्हाच मी पाहिलं. आईंच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहरा पण खूप रडलेला दिसत होता. मग आपण जाऊन बघून येऊयात का? चला. उज्ज्वला ताई, उज्ज्वला काकू गेली 2 दिवस शिल्पी दिसली नाही. आजारी आहे का? तिला बरं नाहीये. पण आम्ही तर ऐकलंय शिल्पीला दिवस गेलेत. ऐकायचंय काय? पोट आलेलं दिसतंय ना तिचं. नसेल हो, नुसतं सुटला असेल पोट. दिवस झालाय ना तिचा. मग तरी दिवस कसे जातील? श्रद्धाताई, पोट सुटलेलं आणि प्रेग्नन्सीत आलेलं पोट यातला फरक कळतो आपल्याला. आपल्या नजरेला ते काही सुटत नाही. नाही म्हणजे ते बाळ विद्युतच आहे का? बस करा. तुम्हाला चर्चा करायला काय नुसता विषयच लागतो का? अहो एवढं चिडताय कशाला? आम्ही आपलं शेजार धर्म म्हणून विचार. काय हो, दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसण्यात कसला आलाय शेजार धर्म? आपल्या घरी काय चाललंय ना ते बघा आधी. अहो शिल्पी प्रेग्नेंट आहे हे खरं आहे का एवढंच विचारलं ना आम्ही. आम्ही कधी येतो का तुम्हाला विचारायला की तुमच्या रागिणीची 2 लग्न झाली आहेत आणि आता ती माहेरीच का आहे? हो ना? मग तुम्ही सुद्धा आमच्या गोष्टीमध्ये नाक खुपसायला येऊ नका. आणि यानंतर तुम्ही वाघमारेंबद्दल जर गॉसिप करताना दिसलात तर माझ्याशी गाठ आहे. समजलं का? चला यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि यांना उत्तर देण्याची तर अजिबात गरज नाहीये. चला. सावंत काकू, तुम्ही ना भारी काम केलं. मी आता त्यांना जे उत्तरं दिली ना त्याला म्हणतात शेजार धर्म. डायरेक्ट क्लीन बोर्ड करून टाकले त्यांना. खरंच सावंत काकू, शेजारी असावा तर तुमच्यासारखा. चल रे, तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. पण तुझ्या हातात काय रे ते? हा, श्रेयसने काही सामान मागवलं ते द्यायला आलोय. हो हो, जा जा. अरे तू आहेस म्हणून त्याला थोडी तरी मदत होते रे. पण तुझ्यासारखा खरा मित्र मिळायला पण नशीब लागतं. नाही हो काकू, मी हे सगळं माझ्या फॅमिलीसाठीच करतो. आता त्याची फॅमिली तीच माझी फॅमिली. खरं आहे तुझं. पण शिल्पीशी तू जसा भांडतोस ना तशी तिची काळजी पण घेतोस. हे 2 भावंडातच होऊ शकतं. एक सांगू सावंत काकू, या फॅमिलीमध्ये कोणाला काही झालं मला सहन होत नाही. मी काय गप्पा मारत बसतो. तो ओरडेल माझ्या नावाने. सामान देऊन येतो पटकन. हो. माझं बाळ. हो. तुमचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेलं. अत्यंत आत्या आत्या काय करतेस तू? ते अगं लागेल तुला ती कात्री. बाळाचे कपडे फाडून फेकून देते. आता बाळच नाहीये तर मग कपडे तरी कशाला ठेवायचे? माझ्याकडे देते का? मला फाडू दे. लागेल.
घेतलीस माझ्या हातून कात्री. आपण दोघे मिळून हे कपडे फाडून फेकून देऊया. चिंध्या चिंध्या करूयात त्याच्या, जशा माझ्या स्वप्नांच्या झाल्यात. ते शांत हो माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ गेलं, माझं बाळ गेलं. माझं बाळ नाही येतं माझ्यासोबत. माझं बाळ होतं गवळ, माझं बाळ गेलं माझं. संध्याकाळ झाली तरी अश्विनीचा पत्ता नाही. पार्लरला गेली आणि तिकडेच राहिली. एक दिवस पार्लरला गेली नाही म्हणून काय अडतंय? शिल्पीची गोळ्यांची वेळ झाली, त्याच्या आधी तिला खायला द्यायचं असतं, पण हे सगळं बघायचं कोणी? मीच मेली आपली. अरे वा, आलात तुम्ही. हा, एक दिवस पार्लरला गेली नसतीस तर अडलं असतं. शिल्पीची गोळ्यांची वेळ झाली आहे आई, माहितीये मला. आणि मी सकाळी मूग सुद्धा भिजत घातले, त्याचे डोसे करते. शिल्पीला आवडतात ना डोसे. एवढी नाटकं करायची काही गरज नाही. एवढी जर काळजी असते ना तर पार्लरला गेली नसतीस, डायरेक्ट घरी आली असतीस. इथे सगळ्यांना उत्तरं मला एकटीलाच द्यावी लागतात. आई मला माहितीये तुम्ही हे सगळं ना शिल्पीच्या काळजीपोटी बोलताय. तुमची चिडचिड होते, पण आत्ता या क्षणी सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? शिल्पीला यातनं बाहेर काढणं. आणि आपण एकमेकांचा राग करण्याऐवजी जर तिला यातनं बाहेर काढलं तर जास्त चांगलं नाही का होणार? मी फ्रेश होते आणि डोसे करते. श्रेयस, मला तुझ्या बहिणीबद्दल कळले. आय एम सॉरी. खरं तर तुला सुट्टी द्यायला पाहिजे होती. तुझ्या फॅमिलीला आता तुझी खूप गरज आहे. पण अंबर टॉवरच्या प्रोजेक्टबद्दल फक्त तुलाच माहिती आहे. त्यामुळे तू जर सुट्टी घेतलीस तर खूप कामं अडत. आय अंडरस्टँड मला, पण तसंही मी बिझनेस आणि फॅमिली मिक्स नाही करत. मी मॅनेज करेन सगळं. अरे प्रतीक, ते परवाच्या मीटिंगचं काय झालं? काय अपडेट्स आहेत? सर ऑल वेल. इनफॅक्ट ते रमणिक भाई आहेत ना, ते आपल्या साईट व्हिजिटला येणार आहेत. तुम्ही मला त्यांचा नंबर पाठवता का? अरे हो, विसरलोच. पाठवलं. ओके, मी बोलून घेतो त्यांच्याशी. ओके, आय जस्ट मेक अ कॉल. या आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी रॉ मटेरियलची ऑर्डर प्लेस करायची. तू त्या ऑर्डर फॉर्म्सवर सह्या करून ठेव, म्हणजे आपल्याला फाईल्स पुढे पाठवता येईल. द्या, लगेच करतो. हा कसला फॉर्म आहे? अरे, ते ऑर्डर प्लेस करायच्या आधी आपण फायनान्ससाठी अप्लाय करतोय. काय आहे की याआधी आपण प्रायव्हेट कंपनीकडे फायनान्ससाठी अप्लाय केलेलं नाही आहे. ही आपली पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी हा बराच मोठा फॉर्म आहे. तू नीट वाच. ठीक. एक मिनिट, मी तुला सगळं सांगतो. हे म्हणजे वाचण्यात खूप वेळ जाईल ना. सो बेसिकली असं आहे की काही दिवसांपूर्वी हे इन्व्हेस्टर्स मला अप्रोच झाले आणि त्यांना आपलं लोकेशन आणि प्रोजेक्ट खूप आवडले. कोण आहे ते? काय बॅकग्राऊंड आहे यांचं? बॅकग्राऊंड चेक केलंय मी. याआधी त्याने असे अनेक प्रोजेक्ट केले. सर, त्या ऑर्डर फॉर्मवर सह्या झाल्या का? हो हो हो, सह्या झाल्यात. श्रेयस सह्या करतोय ना. श्रेयस फक्त यातले ऑर्डर फॉर्म्स काढून साईन करून दे, बस. तुम्ही सगळे फॉर्म्स घेऊन जा. बाकीचे फॉर्म्स मी वाचून तुम्हाला पाठवून देतो. नाही, आंबेडकर थांबा, तुम्ही सगळे पेपर घेऊन जा. अरे पण श्रेयस, अजून बरेच क्लॉथ बाकी आहेत. नाही, मी नंतर वाचतो ते. तुम्ही आधी पेपर्स पुढे पाठवा, उगीच काम लटकायला नको. सर, तुम्हाला जे वाचायचंय ते वाचून घ्या. मी थोडा वेळ थांबतो. नाही, आंबेडकर, श्रेयस म्हणतो ते बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, हे सगळे फॉर्म्स तुम्ही घेऊन जा. बाकीचे जे काही क्लॉथ असतील ते तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे? ठीक आहे, फाईन. श्रेयस, काळजी करू नकोस, मी आहे ना. टेन्शन नको घेऊ. वारंग सरांनी हे नक्की कसले पेपर्स बाजूला काढलेत?